मुलांना कधी काय खाण्याचा मोह होईल ना सांगता येत नाही. आज माझ्या लेकीला खायचा होता पास्ता, पण घरामध्ये ना पिझ्झा पास्ता सॉस वगैरे काही एक नव्हतं. म्हणून मग म्हटलं चला आज आपण जुगाडू पास्ता बनवूया. हा जुगाडू पास्ता बनवण्यासाठी मी एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे. तो जनरली आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल असतोच, पण तो पास्तामध्ये पण छान लागेल असं वाटलं नव्हतं. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत पाण्यामध्ये सुरुवातीला आपण मीठ घालून घ्यायचे, जेणेकरून आपला पास्ता चवीला खूप सुंदर लागेल. ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचे, जेणेकरून पास्ता एकमेकांना चिकटणार नाही, तो चिकट होणार नाही. पाण्याला उकळी आली की मग यामध्ये मी 1 वाटीभर पास्ता घालून घेतलेला आहे. हा पास्ता जनरली कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला आरामात भेटून जाईल, त्यामुळे टेन्शन घेण्यासारखी काही एक गरज नाही आहे. ठीक आहे. आता हा पास्ता बनवण्यासाठी आपल्याला पहिला त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटामध्ये हा पास्ता आपला शिजून तयार होतो. मध्यम फ्लेमवर हा पास्ता शिजवून घेण्यासाठी मला 12 मिनिट लागलेले आहेत. तुम्ही तुमच्याकडे पास्ता चेक करायचा पहिले शिजला की नाही, आणि त्यानंतर मग झाऱ्यावर अशा पद्धतीने काढून घ्यायचं, किंवा अगदी तुम्ही चाळणीवरही आरामात काढून घेऊ शकता. यानंतर आपण फोडणीची तयारी करूया. सर्वात अगोदर पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. तेल जास्त घालण्याची गरज नाही आहे. त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर ठीक, पण जर नसेल आवडत तर पण आलं तर घातलंच पाहिजे, म्हणून आलं किसूनही घालू शकता. आलं लसूण पेस्ट शिजली की त्यानंतर मग यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालून घ्यायच्यात. मी कांदा घालून घेतलेला आहे सुरुवातीला. कांद्याला शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ जास्त वापरायचं नाही आहे. जास्त मीठ वापरलं तर तो खारट होणार, कारण आपण पास्ता शिजायला ठेवला ना त्यावेळेलाही थोडंसं मीठ घालून घेतलं होतं. कांदा थोडासा परतला की मग यामध्ये आपल्या आवडीच्या बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत ना त्या घालून घ्यायच्यात. मी यामध्ये सिमला मिरची आणि गाजर घालून घेतलेलं आहे. गाजर माझ्याकडे थोडंसंच होतं, म्हणून मग मी ते थोडंसंच वापरले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये 2-3 प्रकारच्या सिमला मिरची, गाजर, फ्लावर हे पण वापरू शकता, पण फ्लावरपेक्षा कोबीची चव अतिशय छान येते. ठीक आहे. आता सर्व भाज्या शिजवून झाल्या. मी यामध्ये जवळपास 1 चमचाभर मेयोनीज घालून घेतलेला आहे. जे असेल तर पास्ता आपला खूप छान लागतो. यानंतर घातलेली आहे बेडगी मिरची पावडर. यामुळे आपल्या पास्त्याला रंग अतिशय सुंदर असा येतो. आणि आता हा आहे आपला सिक्रेट मसाला. हा मसाला कोणता असेल ओळखा पाहू. नाही ओळखत आहे का? बघा आठवून बघा. आपल्याकडे हा नेहमीच मसाला घरामध्ये असतो. यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर ती घातली तरीही चालेल. माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही घातलेली नाही आहे. आता हे मसाले सर्व छान कांद्यामध्ये आणि भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे, आणि नंतर मग आपण यामध्ये आपण शिजवून ठेवलेला जो पास्ता आहे ना तो घालून घ्यायचा आहे. पास्ता घालून घ्यायचा आहे. त्यानंतर तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून कशासाठी घ्यायचं आहे की त्याची चव अप्रतिम अशी लागेल. आणि हो, गॅस आपला यावेळेला लो असायला हवा आहे, जेणेकरून आपण जो पास्ता बनवतो आहे त्याला फ्लेवर खूप छान येईल. सगळ्या भाज्या आणि आपण वापरलेला जो सिक्रेट मसाला आहे त्याची टेस्ट सगळ्या पास्त्याला मस्त अशी येईल. यानंतर मग मी यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो घालून घेतलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल, कारण आपण जो सिक्रेट मसाला वापरला आहे ना त्यामुळे आपल्या पास्त्याला चव अतिशय सुंदर येते. पण असेल तर थोडंसं ऑरिगॅनो नक्की वापरायचं आहे. ठीक आहे. आता ऑरिगॅनो पण छान मिक्स करून घ्यायचे, आणि यानंतर मग आपण यामध्ये घालायचे चीज घातल्यामुळे पास्ता आपण सिक्रेट मसाल्याने बनवला आहे असं मुलांना समजणारच नाही. ठीक आहे. आता मी या ठिकाणी 3 स्लाईस वापरलेल्या आहेत चीजच्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी किंवा जास्त करू शकता, किंवा अगदी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रोसेस चीज किंवा मोझरेला चीज घालायचं असेल किसून तर तेही घालू शकता. चीजवरून मी पुन्हा थोडंसं ऑरिगॅनो घातलेलं आहे, आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरही मिक्स करून घेतलेली आहे. आता आपला पास्ता खाण्यासाठी तयार आहे. फक्त चीज मेल्ट होण्याची वाट बघायची आहे. आता गॅस आपला मध्यम आचेवर करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर मग आपला पास्ता खाण्यासाठी आरामात तयार होईल. बरं, आता मला सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं कोणता मसाला वापरलेला आहे? समजलं असेल तर ठीक आहे, नसेल तर मी सांगणारच आहे. ठीक आहे, कारण सिक्रेट मसाला सांगायचा आहे ना तुम्हाला, हो की नाही? बरं, आपण वापरलेला जो सिक्रेट मसाला आहे तो आहे मॅगी मसाला आहे मॅजिक. आपल्याकडे जी सॅशेट भेटते ना तीवालीच मी 1 पुडी या ठिकाणी घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा कमी किंवा जास्त तिखट करायचं असेल त्यानुसार तुम्ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता. ठीक आहे. अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे, आणि आजची पास्त्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि हा पास्ता गरमागरम खायला अप्रतिम असा लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आहे. दररोज तर आपण मुलांना या अशा गोष्टी बनवून देत नाही,
त्यामुळे कधीतरी चीज वगैरे घालून जर त्यांना अशा गोष्टी बनवून दिल्या तर तेही खुश होतात. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास खूप पटकन कंप्लीट करतात तो. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि तुमच्या मुलांना हा पास्ता आवडले की नाही हे मला कमेंट करून सांगायचे. माझ्या लेकीला तर भरपूर आवडलेला आहे. तुमच्याकडे पण असंच होतं का ते मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, धन्यवाद.